त्यानंतर गुणरत्न सदावर ते बोलतायत। तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी ये नहीं कह सकती कि तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे। ह्या अशा प्रकारचं चुकीचं जाहीरनामा, चुकीचा मॅनिफेस्टो, नियमबाह्य मॅनिफेस्टो यांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। उद्देश आहे की मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणत्याही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजुरी किंवा आर्थिक परिणामाचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत। अशा प्रकारचे खोटे आश्वासन, खोटे आमिष दाखवले जात आहेत। आता तक्रारीचं कारण सांगतो मी तुम्हाला। आम्ही कायदेशीर यांना सुनावणार आहोत। हम एक सुनाते हैं तो ये जगह पे बैठ जाते हैं, सोच में पड़ जाते हैं। आज भी ये सोच में पड़े होंगे, कारण जी लेकरं, जे औलादी, ज्यांना प्रॅक्टिकल काहीच माहित नसते, त्या दोन पोरांनी म्हणे ते काय जाहीरनामा तयार केला आणि ते दोन बापांनी म्हणे समोर, दोन चुलत्यांनी, म्हणजे एक याचा बाप आणि एक त्याचा बाप, ते घेऊन ते जाहीरनामा बसलेत। अरे बाबा नो, काय असतंय संघर्ष, काय असतंय सिविक लाईफ, कशाला म्हणतात नाले सफाई, औलादींना माहित आहे का कशाला म्हणतात गटर सफाई? टेंडरवर टेंडरची चर्चा केल्याच्या नंतर कायद्याचं ज्ञान ब्रेनच्या अंडर होत नसतंय। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बालिशपणा आहे। त्या लेकरांना माहीतच नसेल बिचाऱ्यांना, त्यांनी काहीतरी इकडून तिकडून हँकी फँकी ते फ्रँकी खाल्ल्यासारखं। वडापाव खानेवाली बंबई है भाई, फ्रँकीवाली नाही है भाई। आणि तुम्हाला सांगतो ते केलेलं आहे, पण ते कायदेबाह्य कसं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोफत सवलतीबाबत स्पष्टपणे निर्देश दिलेत। ते म्हणजे एस सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू 2013 9 SCC 659, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदेशीर आधाराविना सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधानिक शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे। काय शिस्त है मला सांगा? बंबई का जो टैक्स पे करता है, जो वड़ा पाव बेचता है, वो भी ऑनलाइन पैसा देता है, फिर भी वो GST भी भरता है, तो वो क्या